गाव त्या आंदोलनात उभा राहिल्यामुळे शक्ती वाढत. नसता अर्धे घरी ठेवायला लागते तर अर्धे आंदोलनात आणायला लागते. गावात असल्यामुळे घराला कुलूप लावून आपण आंदोलनाच्या केंद्रावर येऊ शकतो आणि घरी परत माघारी जाऊ शकतो. आपल्याला आंदोलन याला जेरीस आणण्यासाठी करायचं. माझा किंवा तुमचा कोणाचा हट्ट पुरासाठी आंदोलन नाही करायचं. आपल्याला यांना जेरीस आणून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणीच करायला लावायची. याच्यासाठी महाराष्ट्रभर प्रत्येकानं आपण आपल्या गावात आंदोलन करायचंय आणि ते आंदोलन असं करायचंय. प्रत्येकानं रास्ता रोको आपण आपल्या गावात राज्यभर करायचं. रास्ता रोको आंदोलन हे आदर्श रास्ता रोको आंदोलन असणार आहे. बघा मग आता ज्यांनी आपला डाग लावला नाही तुम्ही जाळपोळ करता म्हणून आपला आदर्श रास्ता रोको. जाळपोळ नाही, फाळपोळ नाही, काय नाही, काय नाही, काय. आपण परीक्षा आहेत सध्या. बघा पुढे बी सांगतोय आडा ना करू ऊन लागू द्यावा माझ्यासाठी. मी स्वारी म्हणलं मग आता काय करू. याच्यापेक्षा माझ्याजवळ काही नाही तुम्हाला द्यायला. तेवढंच आपण महाराष्ट्रभर गावात आपल्या रस्ता रोको करायचा. आपल्या रस्त्यावर. आपला रस्ता आहे वावर आपले गेलेले. वावर आपले गेलेले. हा वावर कोणाचे नाही गेलेले, आपले गेलेले. आणि जिथं आपले गेले तिथं करू बा. कोणी जर मत असला मा तुला पाठिंबा नाही त्याचा त्याच्या हात सोडून करा. तू आमच्या हाती द्यायचं नाही. हा त्याच्या घरापुढं काही करत नाही तर मग तो बी आमच्या घरापुढून. हा मग आमच्या हात कशाला. आम्हाला बी हात द्या. समजून घ्या आता. नाही लाजे माझा बी माझ्या मराठा समाजाचा. आपण आपल्या गावात रास्ता रोको करायचे. सध्या परीक्षा सगळं भान ठेवून करायचं. आंदोलन सकाळी 10:30 सुरू करायचं. इकडे तिकडे पारावर पुस्तक मारुतीचं दर्शन घेतलं की सनाट आंदोलनाच्या तुमच्या ठिकाणाकडे द्यायचं. एकदा ठिकाण देऊन टाकायचं पोलिसांना. म्हातारे बाया माणसं सगळं गाव त्या आंदोलन ठिकाणी आणायचं. पुरं गाव. आपण आपल्या आंदोलन ठिकाण ते सगळं पोलिसां बांधवांना द्यायचं. ते परवानगी देणं त्यांचा आदर करणं आपलं काम आहे. निवेदन देणं आपलं काम काय. कायद्याचा आदर करणं. त्याने परवानगी दिली तरी करायचं, नाही दिली तरी करायचं. आपण आदर करायचा. आपण आदर करायचा अजिबात. आणि एकानेच जायचं निवेदन द्यायचं. काही गरज नाही गाव न्यायची. काही गरज नाही. त्यांनी नोटीस फिटी दिली ती बी घ्यायची नाही. काय गरज नाही. आणि दिली ती एकाला दी. काय गरज नाही 100 जणांना जायची. आपण फक्त त्यांचा आदर करा. कायद्याचा आणि पोलिसाचा. निवेदन द्यायचं काम करा. अर्ज द्यायचं काम करा. परवानगी द्यायची की नाही ते आपलं ठरी. दिली तरी करायचं, नाही दिली तरी करायचं. क्लिअर सांगितलं तुम्हाला. महाराष्ट्रभर आपण आपल्या गावात शहरावाल्यांनी शहरात रास्ता रोको आंदोलन सुरू करायचं. 24 तारखेला सकाळी 10:30 वाजता. संपवायचं 1 वाजता. पेपर सुरू होतं किती वाजता. 10:30. 10:30 संपतो 1 वाजता. म्हणजे तो आपला रस्ता सुरू व्हायच्या आधी कुठं जातोय. परीक्षा केंद्र. पेपर सुटला की आपला रस्ता रोको संपवतोय. तो कुठं येतो घरी. ज्याला कोणाला 10:30 ते 1 दरम्यान जमलं नाही त्याने 4 ते 7 करायचं. आणि हे रोज करायचं. एक दिवस नाही. 4 ते 7 एकच टाइम घ्या. एक टाइम घ्या फक्त. कोणता बिन नाही. मग आता हे मात्र वेळात जाणार ना ते. हे बघा त्याच्या बरोबर जबाबदारी देतो. जर कदाचित रस्ता रोको सुरू असला तर त्या पोराला जर अडचण आली तर आपल्या गाडी त्याची गाडी जर मध्ये गुंतली ते जर आंदोलनाच्या ठिकाणी आलं माझ्या पेपरात त्रास व्हायला लागला तर काल दिवशी आपण मोटरसायकल सुरू करा त्याला 5 जण केंद्रावर नेऊन सोडायचं. एका पोराला अडचण येऊन द्यायची नाही. आपली मोटरसायकल सुरू करत तेच जर गाडी मागं गुंतली तर बाकीच्या गाडीचं आपल्याला नाही देणे घेणं.
मग आमच्या सगळ्या सोयीची अंमलबजावणी करा ना मग. तू बाकीचं गाडी कुठलं काय? अरे बाबा मी सांगितलं ना, पुरं ऐकून घ्या, मग तुमच्या सगळ्या दुरुस्त्या करतो. म्हणजे ध्यानात येईल नेमकं माझं म्हणणं काय आणि तुमचं काय. आता हे शेवटचं पण इतकं ताकदवान आहे की देशाने बघितलं नसतं आंदोलन, देशाने. आणि शांत देते, कोणाची गाडी फोडायची नाही, जाळायची नाही, पण पुढे जाऊन द्यायची नाही. फोडायची नाही, जाळायची नाही, अजिबात नाही. शांततेत आदर्श रस्ता रोको म्हणतात त्याला. गोदाडी झोपून काय करतो कळलं तुला? हे आदर्श रस्ता रोको आहे. शांततेत जाळपोळ नाही, काय नाही. आता जाम व्हायला लागला त्याला मी काय करू? जाम कशाला म्हणतात बघा म्हणा. 10:30ला सुरू करायचा, 1 वाजेपर्यंत करायचा. आपण आपल्या शेताकडे जायचं, आपले उद्योग करायचे, कारण जनावर मरून द्यायचे नाही, मराठी मरून द्यायचे नाही, सरकारला झोपून द्यायचं. 3-4 जबाबदाऱ्या. ज्याला 10 ते 1च्या दरम्यान काही कारण असतो नाही करता आलं, अनेक कारण असतात, काहींचे दुःखाचे असतात, काहींचे सुखाचे असतात, त्याने 4 ते 7 सोडायचं नाही. कारण यांची ट्रॉफिक काढूस तर यांची काढायला आली पाहिजे. शांततेत परत. चोवीस तारखेपर्यंत काय हरकत आहे का? नाही. कारण 2 दिवस निवेदनाला लागल. बरोबर. रस्ता रोको करायचा, त्याबरोबर विद्यार्थ्यांची जबाबदारी तुमच्या खांद्यावरची. त्याची गाडी मागं गुंतली, तो जर पुढे आला, तो जर म्हणला माझ्या पेपरला उशीर व्हायला लागला, तर आपली स्वतःची मोटरसायकल सुरू करायची. बाकीच्यांनी रस्ता रोखत राहायचं. मग 20 बी पोरं असले तरी 10 मोटरसायकल सुरू करायच्या. बाकीच्यांनी रस्ता रोखत राहायचं, मग पोरं ठेप्याला नेऊन सोडायचं. एकाला अडचण येऊ द्यायची. आणि शक्यतो मग त्यांच्या परीक्षेचा मागं पुढे करा. सकाळचा टाइम काय ठेवा, जे दुपारच आहे त्याच्यात थोडा काय बदल करता येत असला तर तुमच्या मनानं करा. विद्यार्थ्याला अडचण यायला नको हे पहा. पण सकाळचं काय अडचण नाही, बदलायचा वेळ आता 10:30 ते 1 पर्यंत काही अडचण नाही. ते पोरं 10:30च्या आधी पोहोचणार आहेत, आणि नाही पोहोचला एखादा तर त्यालाही मदत करायची जबाबदारी आपल्यावर. पण आपण थांबू शकत नाही, कारण त्याच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे आंदोलन आहे. कारण त्यांनाही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी